महाडमध्ये आंदोलनावेळी जितेंद्र आव्हाडांनी फाडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो। चूक लक्षात येताच आव्हाडांचा माफीनामा। बाबासाहेबांचा फोटो फाडल्याच्या कृत्यानंतर राज्यभरात संतापाचा भडका। राजकीय पक्षांकडून आव्हाडांविरोधात आंदोलन। देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। भाजपची उद्या राज्यव्यापी आंदोलनाची हाक। आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा भाजपचा आरोप। कन्याकुमारीच्या मोदींच्या ध्यानावर काँग्रेसचा आक्षेप। मोदींच्या ध्यानामुळे आचारसंहितेचा भंग होईल। केंद्रीय निवडणूक आयोगात काँग्रेसची तक्रार। मुख्यमंत्री शिंदेंकडून खासदार संजय राऊतांना कायदेशीर नोटीस। 3 दिवसात माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार। रोकठोक मधल्या दाव्याबाबत नोटीस। 50 खोके एकदम ओके इसे कहते हैं उल्टा चोर कोतवाल को डांटे। मुख्यमंत्र्यांच्या नोटिशीला संजय राऊतांचं उत्तर। अजित पवार विशाल अग्रवाल कनेक्शन खोदून काढण्याची अंजली दमानिया यांची भीष्म प्रतिज्ञा। अजित पवार विरुद्ध अंजली दमानिया असा नवा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता। विशाल अग्रवालचं महाबळेश्वर कनेक्शन उघड। शासकीय भाड्याच्या जागेत उभारला अनधिकृत हॉटेल। हॉटेलमधील बार बंद करण्याची मागणी। पुणे अपघात प्रकरणामध्ये आमदार पुत्रही सहभागी। नाना पटोलेंचे नवे आरोप। पटोलेंकडे स्फोटक माहिती असल्यास त्यांचीही चौकशी करा। उदय सामंतांचा पलटवार। पुण्याच्या रिंग रोडच्या कंत्राटात घोटाळ्याचा काँग्रेसचा आरोप। निवडणूक रोख्यांप्रकरणी सत्ताधारी भाजपच संशयाच्या भोवऱ्यात। दादरमधील शिवाजी पार्कमधील वीज कनेक्शन कापलं। पालिकेनं वीज बिल थकवल्यानं वीज कंपनीची कारवाई। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि मीनाताई ठाकरेंचा पुतळा अंधारात। सचिन वाझेची मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका। खंडणी वसुली प्रकरणामध्ये तुरुंगातून बाहेर सोडण्याची केली मागणी। पंजाब लोकसभा निवडणुकीमध्ये 13 पैकी 13 ही जागा जिंकणार। पंजाब लोकसभा निवडणुकीवर केजरीवालांचा दावा। डॉक्टर पल्लवी सापळेंनी घेतली मंत्री हसन मुश्रीफांची भेट। ब्लड सॅम्पल फेरफारचा अहवाल आयुक्तांना सादर केल्यानंतर घेतली भेट। मुंबई शिक्षक निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा मिळावा। कपिल पाटील यांची नाना पटोलेंकडे मागणी। विजय निश्चित, तो कोणीही रोखू शकणार नाही। बळवंत वानखडे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। चांदूर बाजारमध्ये बियाणे महोत्सवाचं आयोजन। कंपनी हद्दपार करून शेतकऱ्यांचं बियाणे घ्या। बच्चू कडूंचं शेतकऱ्यांना आवाहन। अनुसूचित जमाती आयोगाची महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना नोटीस। आमदार शेख यांच्या तक्रारीवरून आयोगानं बजावली नोटीस। पुण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये भाजप आक्रमक। डॉक्टर आंबेडकरांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन। नागपूरमध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यानं राष्ट्रवादी आक्रमक। नाशिकमध्ये पाण्यासाठी महिलांची चढाओढ। विहिरीतून पाणी काढण्यासाठी महिलांची झुंबड। पेठ तालुक्यामध्ये पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण। जालन्यात पाण्याअभावी शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। शेतकरी संघर्ष समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। 8 जूनपर्यंत मागण्या पूर्ण न केल्यास उपोषणाचा इशारा। हिंगोली जिल्ह्यातील अनेक जलाशयाची पाणी पातळी खालावली। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औंढा तलावाची पाणी पातळीही तळाला। नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सापडल्या बनावट नोटा। बनावट नोटा छापणाऱ्या मोठं रॅकेट असण्याची शक्यता। नाशिक जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई। कहांडोळ गावामध्ये पाण्यासाठी झुंबड। हंडाभर पाण्यासाठी दिवस रात्र भटकंती। मुंबईत उद्यापासून पाणी कपात। पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।